निर्मला मावशी, इथे मला मावशी अशी हाक मारायची नाही. आपण प्रोफेशनली काम करतो. बोल. निर्मला मॅडम, मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं की इथे माझं कंपॅरिझन सारखं मानसी सोबत होतं. आता तर ही सारिका सुद्धा मला सारखं माझ्या चुका दाखवत असते. याचा अर्थ मला काही येतच नाही का? इनफॅक्ट आताही मी तिला तेच सांगत होते की एक मिनिट, एक लक्षात घे. इथे शक्यतो सारिका जे सांगेल ते फॉलो करायचं. कारण सारिका इथे गेली अनेक वर्ष काम करते आणि तिच्या स्वतःच्या कामाव्यतिरिक्तही ती बऱ्याच काही गोष्टी करते. त्यामुळे ती तुला त्या सगळ्या गोष्टी का सांगते करायला याचा जरा नीट विचार करायचा. उगाचच इगो इश्यू वगैरे काही करायचे नाहीत. कारण आपल्याला इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट कसा खुश होतो हे जास्त महत्वाचं आहे, स्टाफ नाही. मॅम एक विचारू का? मानसी मॅम कशा आहेत? तुम्ही आता त्यांनाच भेटून आलात ना? हो, या शी इज फाईन. तू कामाला सुरुवात कर. साक्षी तू पण. काय झालं काय झालं हा? इशू 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 माई, आपली पोरं आणि ईशा घराचं अगदी गोकुळ करून टाकलं त्यांनी बघ. अरे हो रे, माझी हाक पोचली त्यांच्यापर्यंत. आजी, तू हिला रोज गोष्ट सांगतेस? हा मग रोज सांगते, पण सांगताना तुमची आठवण होती बरं का. आम्हाला पण. मधू आजोबा, मला कांदे बटाटे घ्या ना. ये घेऊया ना, त्यात काय आहे? ये कांदे बटाटे मिरचीचे वाटे कांदे बटाटे हवेत का कोणाला? कांदे बटाटे हवेत का कोणाला? 5 किलो द्या, 5 किलो द्या. पैसे घ्या, पैसे घ्या. कांदे बटाटे द्या. पैसे आपल्याला. चॉकलेट घ्या, चॉकलेट चॉकलेट. मजा खेळती हसली तू. बाबा, स्पीकर वर टाक. हॅलो बाबा. किती वाजलेत? कधी निघताय? बाबा अजून थोडा वेळ खेळू द्या ना प्लीज. अथर्व, मी आधी सांगितलं होतं, तिथे गेल्यावर वेळ वाढून मागायची नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.